अगं माझं औषध कुठे ठेवलंस तू? हे काय हिप्स पेअर लेगला ठेवलंय. हा हा अदानी एमपीएल आणि अदानी WMPL लाईव्ह जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स 2 हिंदीवर 4 ते 22 जून. जालन्याच्या अंबड तालुक्यातल्या डोणगावमध्ये मुसळधार पाऊस झालाय. वादळी वाऱ्यात शाळेवरील पत्रे उडालेले आहेत, तर सुदैवाने जीवितहानी कोणतीही झालेली नाहीये. शाळेचं मात्र मोठं नुकसान झालंय. सुप्रिया सुळेंकडून बारामती, इंदापूर, दौंडमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी. नुकसानग्रस्त महिलेच्या घरामध्ये गेल्यानंतर महिलेला रडू कोसळलाय. सरकारनं नुकसानग्रस्त भागामधील शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, सुप्रिया सुळेंची मागणी. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी. शेती मशागतीच्या कामांना पावसामुळे ब्रेक, तर सर्वत्र पाणी साचलंय. नाशिकच्या नांदगावमध्ये मान्सूनच्या आगमनानं शेतकरी सुखावलाय. शेती मशागतीनंतर पेरण्यांची लगबग सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. 1 तासाच्या पावसामध्ये नदी नाले तुडुंब झाले, तर अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सांगलीत पावसामुळे अमणापूरच्या ओढ्यावरील रस्ता झालाय जलमय. आता धनगावकडे जाताना शेतकरी, विद्यार्थी, महिलांचा पाण्यातून धोकादायक प्रवास सुरू आहे. नाशिकच्या येवल्यामधील नुरसूलमध्ये वादळी वाऱ्याचा तडाखा. वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या घरांची पडझड. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी होते. जळगावच्या रावेर तालुक्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. पावसामुळे तापमानात घट झाल्यानं उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. हिंगोली आणि परभणीच्या सीमेवर असलेल्या एलदरी धरणात 50% पाणीसाठा, तर सिद्धेश्वर धरणात 33%, तर इसापूर धरणामध्ये 42% पाणीसाठा आहे. पावसामुळे पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील 24 पैकी 7 धरणांनी तळ गाठलाय. धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरल्यानं पाणी पातळीमध्ये घट, तर साठवण क्षमतेमध्ये 10% खाली देखील पाणीसाठा उपलब्ध नाही आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये धरणं भरायला सुरुवात झाली आहे, तर गेल्या वर्षाच्या तुलनेत 4% पाणीसाठा जास्त आहे. पुण्यातल्या लोहगड किल्ल्याजवळ दरड कोसळली आहे. सुदैवानं जीवितहानी नाही आहे. नागरिकांच्या माहितीनंतर आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क झालाय. धुळ्याच्या कुसुंबा गावाजवळील महामार्ग क्रमांक 6 अजूनही बंदच आहे. लेंडी नाल्याच्या पुलावर मोठा खड्डा पडल्यानं वाहतूक बंद करण्यात आलेली होती आणि आता रस्ता दुरुस्ती करून देखील वाहतूक बंदच आहे. सिंधुदुर्गच्या आंबोलीमधील कावळेसाद पॉइंटवर पर्यटकांची गर्दी, तर विकेंडच्या दिवशी पर्यटक मोठ्या संख्येनं कावळेसाद पॉइंटवर. वर्धा जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतल्यानं शेतातील मशागतीच्या कामांना वेग. शेतकऱ्यांकडून बैलजोडी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्यानं वरखरणी, नांगरणीची कामं सुरू आहेत आणि मशागत उरकत शेती पेरणी योग्य करण्याची लगबग सुरू आहे. मे महिन्यात झालेल्या पावसामुळे नाशिकच्या निफाड तालुक्यामधल्या 1000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका आणि पावसामुळे 2049 शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालंय. नुकसान भरपाईपोटी आता 2 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. बीडच्या नांदूर फाटा आणि बालाघाटवर शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग. खतं आणि बियाणं खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रांवर गर्दी. वाशिममध्ये नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित आणि मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पिकांचं मोठं नुकसान झालंय. 9 महिने उलटून देखील मदत जाहीर न झाल्यानं शेतकरी वर्ग नाराज आहे. आजपासून पावसाळ्यामधील पहिल्या मृग नक्षत्राला सुरुवात. नांदेडमध्ये शेती मशागतीचं काम अंतिम टप्प्यात आणि बळीराजाला पेरणीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. परभणीमधील शेतकऱ्यांचा नवीन पीक विमा योजनेला विरोध आहे. विरोधासाठी जिंतूर ते परभणी शेतकऱ्यांचा मोर्चा. गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्याचे 141 कोटी रुपयांचे चुकारे थकले. 13,000वर अधिक शेतकरी अडचणीत आले. आधी बोनस, आता चुकारे थकल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होते. गोंदिया खरीप हंगामापूर्वी मशागतीच्या कामात शेतकऱ्यांची लगबग. शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. नाशिकमध्ये जोरदार पावसामुळे पिकाचं नुकसान, परिणामी भाजीपाल्यांच्या दरात वाढ. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक आता 40%पेक्षा अधिक घटलेली आहे. यवतमाळच्या वरुड ते झापरवाडी रस्त्याचं काम संथ गतीनं. पावसाळ्यामध्ये अपूर्ण रस्त्यामुळे वाहनधारकांची कसरत, तर प्रशासनाकडे तात्काळ दखल घेऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी आहे.
अहिल्यानगरमध्ये महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न, सामाजिक महिला कार्यकर्त्यांकडून त्रास होत असल्याचं चिठ्ठीत नमूद केलं आणि तोफखाना पोलिसांकडून या सगळ्या संदर्भात अधिक तपास सुरू झाला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये 4,000पेक्षा जास्त जन्म नोंदणींचा घोटाळा झाला. किरीट सोमय्यांचा आरोप आहे. तात्काळ कारवाई करण्याची वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडे मागणी केली आहे. सार्वजनिक आरोग्य केंद्राकडून विभागाकडून 4 जणांची समिती गठीत. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नंदुरबारमध्ये आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोनाचे लक्षण आढळल्यास तातडीनं तपासणी करण्याच्या सूचना केल्या. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये जुगार क्लबवर शिवाजीनगर पोलिसांचा छापा, 21 आरोपी ताब्यात, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त. लोणावळ्यामधील भोशी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये 2 तरुणांचा बुडून मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शिवदुर्ग रेस्क्यू टीमनं मृतदेह पाण्याबाहेर काढलाय. जळगावमधील नेरी गावाजवळ उभ्या ट्रकला डंपरची धडक बसल्याने या अपघातामध्ये डंपर चालक जखमी झालेला आहे. मुंबई आग्रा महामार्गावर वाके फाट्यावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात. बसमधील 16 ते 17 प्रवासी जखमी झालेत. रस्त्याच्या कामामुळे अपघात झाल्याची माहिती आहे. जखमींवर मालेगावच्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धुळ्यातील नकानी तलाव परिसरामध्ये पार्टी करणाऱ्यांवर पोलिसांची धाड, बिअरच्या बाटल्या जप्त, 30 तरुण तालुका पोलिसांच्या ताब्यात. धुळ्याच्या शेरपूरमध्ये 9 दुचाकी पोलिसांकडून जप्त, 2 आरोपींना अटक झाली आहे. तर शेरपूर पोलिसांची ही कारवाई. नंदुरबारच्या धडगावमधील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा व्यवस्थापकच चोर निघालाय. ग्राहकांच्या खात्यातून 3,10,000 रुपये त्यानं चोरलेत. गुन्हा दाखल झाला. बँक व्यवस्थापकांचं निलंबन करण्यात आलंय. नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये मध्यरात्री हाणामारी, अग्रोली गावातील पुलाखालीची घटना आहे आणि 1 जण पोलिसांच्या ताब्यात आहे. तर गुन्हा दाखल झालाय. साताऱ्याच्या बोपेगावमध्ये पुणे बंगळुरू महामार्गावर ऑइल टँकरनं पेट घेतला. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात. आगीत जीवितहानी नाही आहे, मात्र टँकरचं मोठं नुकसान झालंय. बुलढाणा TV9च्या बातमीचा इम्पॅक्ट. शेगावमध्ये ते पंढरपूर पालखी महामार्गावर डागडुजीच्या कामाला सुरुवात झाली. TV9च्या बातमीनंतर प्रशासनानं दखल घेतली आहे. चंद्रपूरमधील इरई नदी खोलीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण, तर दुसऱ्या टप्प्याच्या कामाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. नागपूरमध्ये आता अत्याधुनिक AI बेस सिग्नल व्यवस्था, वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी AI टेक्नॉलॉजीचा उपयोग होईल. नागपूर शहरामधील सर्वच मुख्य सिग्नलवर AI सिग्नल लावले जाणार आहेत. अमरावतीमध्ये 10,000हून अधिक शिक्षक प्रशिक्षणापासून वंचित आहेत. भाजपचे नेते चंद्रशेखर भोयार यांचा आरोप आहे. शिक्षण मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे. तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकण्यास मनाई, नियमांचं उल्लंघन केल्यास मंदिरात येण्यास बंदी असेल, तर धूम्रपान केल्यास मंदिर संस्थांकडून कारवाईचा इशारा. भिवंडीच्या मराडेपाड्यामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये 8 आणि 9 जूनला तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन. शिवरायांची मिरवणूक देखील निघणार आहे. विठ्ठल रुक्मिणी मातेची टोकन दर्शन व्यवस्था अंतिम टप्प्यात आहे. टोकन दर्शन प्रणालीची चाचणी 15 जूनपासून करण्यात येणार आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थांकडून तयारी सुरू आहे. संत तुकोबांचा आषाढी वारीचा पालखी रथ माणिक राजा आणि सोन्या राजा ही बैलजोडी ओढणार आहे. कर्नाटक आणि सातारा जिल्ह्यातून खिल्लार जातीच्या या 2 बैलजोड्या खरेदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. वाशिमच्या मेडशीमध्ये संत गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन, तर पालखीमध्ये 700हून अधिक वारकऱ्यांचा सहभाग. अकोल्याच्या पातूर घाटामध्ये गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन. पालखीनं अतिशय महत्त्वाचा टप्पा पार केलेला आहे. अगं, माझं औषध कुठं ठेवलंस तू? हे काय, हिप्स स्क्वेअर लेगला ठेवलंय. हा हा अदानी MPL आणि अदानी WMPL लाईव्ह जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स 2 हिंदीवर 4 ते 22 जून.